अगं बाई, अगं सखू, काय हे सखू, जरा बघून चालावं. कसं वाटतं ते पाहुण्यांसमोर? तुझी नाही, आमची फजिती होते. प्रत्येक कामात कसा ग घोळ घालतेस तू? हा, ही सखू आता मोठी चूक करणार. झिंगरोबा तिला चूक करायला भाग पाडणार. झिंगरोबा, जय झिंगरोबा. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग नको मानून घेऊ. डोकं शांत ठेवायचंय मनोरमी, कळलं काय? काही हरकत नाही, पण मला सांग, तुला कुठे काही लागलं नाही ना? अगं जरा जपून आणि लक्ष देऊन कामं करावीत सुनबाई. क्षमा करा हा, अनावधानानं झालं सगळं. लहान आहे ना अजून. सखू, आता पटापट हे सगळं गोळा कर आणि आत घेऊन जा, आणि दुसरं गुळ पाणी घेऊन ये. हा हो सासूबाई, मला क्षमा करा, माझं चुकलं. अगं हो हो, असू दे. मुद्दाम केलंस का तू सगळं? नाही ना. गोळा कर सगळं. काय झालं या रमाईला? एवढी गोड का वागते असं खुशी? तिचा पाहुण्यांसमोर पाण उतारा करायची संधी का सोडली? असू दे, मी पण सखूला सोडणार नाही. तिला आणखीन चूक करायला लावेनच. बसा ना तुम्ही, बसा. काय ग सखू, आता आणखीन काय दिवे लावलेस? तांब्याचा मोठ्यांदा आवाज ऐकला ना, तेव्हाच मी मनात म्हटलं, तांब्याला परत पोचा पडला असणार. नुसता तांब्याच पाडलंस ना, की स्वतः सुद्धा लोटांगण घातलंस. बघावं तेव्हा हिचं हेच, नुसती आपली रड कथा. आई, अगं सखूईने बिचारा तर गुळ पाणी नेताना कशात पाय अडकून पडला ग. अरे पण मग जरा बघून चालावं ना, अशी कशी पडते ही वेंदळी? हो सासू काकू, मलाही समजलं नाही हो, मी कशात अडकले आणि पडले. चूक करायची नाही म्हणून खूप सांभाळून जात होते, पण माझा पाय कशात तरी अडकला. नीट दिसलं नाही काय होतं ते, पण त्याच्यामुळेच माझा तोल गेला हे नक्की. नाचता येईना म्हणून अंगण वाकडं, उगाच कारण देऊ नकोस. काय झोपेत चालतेस काय ग तू? हो नाही हो, नाही सासू काकू, मी खरंच खूप जपून वागते आणि चूक करायची नाही असं मी ठरवलंय. कारण चुकले की त्याचा सगळा त्रास तुम्हा सगळ्यांनाच होतो ना. पण आता मला खरंच माहिती नाही की मी कशी पडले. तू ठीक निर्धार करशील ग, पण लग्न करून या घरात आलीयस ना, हीच एवढी मोठी चूक केलीयस ना, की आता तुझ्या नशिबात फक्त चुका आणि चुकाच आहेत. रमाई, तुझं वागणंच कधी कधी कळत नाही मला. कधी कधी अगदी आग पाखड करतेस आणि कधी कधी अगदी गोड वागतेस. खरं तर तू त्या सखूला आता चांगलं झडझडवून रागवायला हवं होतंस. हो का? सासू आहेस माझी? स्वतःच्या सासूला वाऱ्यावर सोडून इथे माहेरी राहायला आलीस आणि मला अक्कल शिकवतेस तू? माहेरी राहायचं असेल तर निमूटपणे राहायचं, नाही तर बोचकी गाठोडी बांधायची आणि सासरी चालू पडायचं. समजलं? रमाई, अगं तुझ्या भल्यासाठीच मी. माझं भलं तू करणार?
पण समजतेस कोण ग स्वतःला? मला कठपुतळी बनवायला निघालीयस? तुझ्या उपदेशावर मी चालायचं का? बिंडोक आहे मी? मूर्ख कुठली. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही, लक्षात असू दे. या घरात मुकाट्यानं आणि मर्यादेत राहायचं, नाही तर सासरचा रस्ता धरायचा. फुकटचे सल्ले नाही द्यायचे मला. मी सांगते तेवढं आणि तेवढंच करायचं, चुपचाप. स्वतःचं डोकं न वापरता. समजलं? माझ्यावर राग कळला रमाई ना? सखूमुळे. हे सगळं त्या फक्त सखूमुळे. त्या सखूमुळे मला पण बोलणी ऐकावी लागतात. हिला तर ना उकळात घालून चांगली चेचून काढावीशी वाटतेय. वा, काय छान झाली आहे कढी. सकू वाढ वाढ, 4-5 पळ्या मला वाढ. प्या प्या, नुसतीच कढी पिणार आहात का? हा, ती पीन सुद्धा मी. किती छान झाली आहे ती, अप्रतिम आहे. हा, काय चविष्ट कढी आहे, मन भरतच नाही माझं. काय रे दिगू? हो हो, प्रश्नच नाही. नेहमीपेक्षा खूप वेगळी आणि चविष्ट झाली आजची कढी. हो, मला माहितीये, मला माहितीये. अहो, आपल्या सकू वहिनीनेच बनवली ना कढी. तुम्ही काय नुसती कढीच पिणार आहात का? आणि आमच्यासाठी काय ठेवणार नाही? काय मेलं त्या कढीचं कौतुक. बरं बाई, सखू मला अर्धी पळीच वाढा. हा, पण वच्छे, अगं तू चाखून तर बघ. एकदा चाखलीस ना तर सगळं पातेलं तूच रिकामं करून टाकशील. इतकी वर्ष चूल घरात मरमर मरते, सुग्रास करून घालते, पण माझ्या पदार्थाचं असं तोंड भरून कौतुक कधी केलं नाही. बिटक्या मारून खातात आणि तोंडातून कौतुकाचा शब्द काही निघत नाही. बघू तरी काय एवढी स्वर्गीय कढी केली ती, कशी काय अमृताची चव आहे ते. छान झाली कढी, पण ना थोडं मीठ कमी पडलंय त्यात, थोडंस. हो का? मग टाकू का मी मीठ? हो, घाल ना, थोडं मीठ घाल आणि जरा गरम करत ठेव. जाऊबाईंना ना गरम गरम कढी खूप आवडते ग. हो, चालेल. झालं? आता ताट आणि पाट घे बरं. आता बघा म्हणावं चव, तोंडात घेताच थू नाही केलं तर नाव बदलेल. भारीच आवडली हो सर्वांना कढी.
कढी आहे का? की गुळण्या करायचं पाणी आहे? या अगं किती खारट आहे ही कढी. हा सगळा काय प्रकार आहे सकू? की आम्ही जेवणार म्हणून मुद्दाम जास्तीचं मीठ टाकून गरम केलेस कढी? तसंच केलंय रमाई हिनं. पहिल्या घासातच जेवणाची इच्छाच मेली. नाही हो सासूबाई, सासू काकू म्हणाल्या की मीठ कमी वाटतंय, थोडं घाल आणि त्याला गरम कर. अगं मी थोडं घाल म्हणाले होते, मूठभर नाही म्हणाले. आता माझ्यावर उगाच खापर फोडू नकोस हा. सांग ठेवते. तेच करते ही. आम्हाला धडा शिकवण्याचा प्रयत्न करतेस का ग? आम्ही काय मूर्ख आहोत सांगायला की कढी खारट झालीये? तुला नाक दाबून पाजू ही कढी? डोकं शांत ठेवायचंय मनोरमी, कळलं काय? हे सकू आता मोठी चूक करणार. जेवणाची मातीच झाली माझ्या. सुखाचे 4 घास खाणंही नशिबात नाही माझ्या इच्छामुळे. राहू दे. अहो जाऊ बाई, अहो भाजी आणि भाकरी तरी खा, नाही तर थोडं पिठलं घालते पटकन. काही गरज नाही, काही नकोय मला. मालकीणबाई उपाशी म्हणजे आपल्याला सुद्धा उपासच. मी एकदम थोडंसंच टाकलं होतं मीठ. दोन टाळ नाद एक, मनी वाजे रे मृदुंग, श्वास श्वास गोपताना. सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग. बाबाजी, तुम्ही म्हणाला होतात तसे एकदाच मारून चालणार नाही. छळत छळत मारण्यात, तिला तिची जागा दाखवण्यात खरी गंमत आहे. माणिकताईच्या डोळ्यात माझ्याबद्दल किती राग आहे. ए, माझ्यासारख्या राजकन्येच्या मार्गात तुझ्यासारख्या भिकारड्यांनी यायचं नाही. अगं माणिकताई, मी कुठे आले तुझ्या वाटेत? अगं तूच तर समोर आलीस. पण असू देत, वाट बदलते. काय गं, विहीर आहे ना तुझ्या वाड्यात? मग कशाला येतेस इकडे मरायला? ते व्रत आहे. कृष्ण माईचं पाणी पूजेसाठी न्यायचं असतं. पूजेसाठी? आता बघ तुझ्या पूजेचं कसं वाटोळं करते मी. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंस ना तू. तुला सोडणार नाही मी. पदोपदी तुला आडवी येणारच. सुभद्रे, सुभद्रे, टाक ते शेणीच्या कळशीत. तोंड काय बघतेस माझं? घाबरतेस की काय हिला? तसे हे भूतच आहे. माझ्या आणि दिगूच्या मानगुटीवर बस. पण तू नको घाबरूस. टाक ते शेणीच्या कळशीत. अगं माणिकताई, असं काय करतेस? हे पाणी मी पूजेसाठी नेते. तू शेण टाकलंस तर अपवित्र होईल ना ते. मग नको करू पूजा. ते घर माझं.
मी त्या घरात सून म्हणून जाईल. मी करेन पूजा. तू कोण मला सांगणारी? ए, टाक ते शेड. विठुराय, मला शांत राहण्याची शक्ती दे. कारण मी माणिकताईंशी समजुतीने बोलायला गेले तरी माणिकताई चिडतीलच आणि पुन्हा गोंधळ होईल. शिवाय सासूबाईंना कळलं तर ओरडा बसेल, शिक्षा होईल आणि आहू पण रागवते. मला कोणतीही चूक करायची नाहीये. विठुराय, चूक होऊ देऊ नकोस हा. माझं सखा आहेस ना तू, माझ्या पाठीशी राहा. तुला काय वाटलं सुटका झाली तुझी? विसर, शेणाने भरेल तुझी कळशी. इतकं शेण आणलंय. बस सुभद्रा, बघतेस काय? टाकते शेणीच्या कळशीत. जाऊ द्या हो. तू मला सांग ना, टाकते शेण त्याच्यात. मला काहीच कशी बोलत नाही. ए, बोल ना. मूग गिळून का बसलीयस? बोल ना. नाही बोलायचं? सुभद्रा, टाक पुन्हा शेण. मारू दे तिला फेऱ्या. अहो, दोनदा टाकलं की अजून कशा पाय टाकायचंय? ए, तू फक्त माझा हुकूम ऐकायचा, मला शिकवायचं नाही. टाक. टाका ते शेण. अहो, तुम्ही तरी थांबा. जावा की तसंच घरला. असं कसं सुभद्रा मावशी? मग पूजा कशी होणार? टाक टाक, अजून शेण टाक. आता जाईल ती, बुडूनच जाईल. इतकी दमली आहे. टाक शेण. तुम्हीच टाका आता. मी नाही असलं येडपणा करणार. खूळ लागल मला. तू मला उलटून बोलतेस? मला? टाक शेण मुकाट्यानं. सुभद्रा, माझा हात कसा खेचला जातोय? सोडवा माझा हात. कोण
माझ्या हाताला. अगो बाई, असं कसं होतंय? टोपली चिकटली हिच्या हाताला. विठुरा, ही तुझीच लीला आहे ना? माणिक ताईला शिक्षा देतोयस ना? पण आता पुरे, रडतीये रे ती. मला खूप वाईट वाटतंय तिच्याबद्दल. सोडवा माझा हात कुठेतरी, सोडवा. आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझा हात शेडात गेला. हे सुद्धा फक्त तुझ्यामुळे. ही बघा माणिक तिथं आहेत. माणिक, अगं माणिक, अगं काय करतेस तिथे पाण्यात बसून? ए माणिक, सुभद्रे, अगं उदसे, अगं काय केलंस माझ्या लेकीला? अगं रडतीये ती. काय केलंयस तू? का रडतीये ती? हे बघ, मी ना तुला एकदाच बचावून ठेवतीये. जर माझ्या लेकीला काही झालं ना तर ही कळशी आहे ना तुझी, ही कळशी घेईन आणि डोक्यात घालीन तुझ्या. माणिक, 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 अगं काय करतेस तू हे बाळा? तू मला आधी सांग, ते सखूने काय केलंय? माझ्या हाताचा खूप घाण वास येतोय. अगं अगं हात स्वच्छ झालेत तुझे माणिक. उठ आता बाळा. नाही, अजूनही घाण वास येतोय. अगं का असं खोळ्यासारखं वागतेस ग? माणिक उठ ना. आता ही तुळशी दळ जर सखूने आणलेल्या अभिषेकाच्या पाण्यात दिसली, रमाईच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. सखूची ही चूक रमाई काही झालं तरी खपवून घेणार नाही. यमुने,